आणि एक महत्त्वाची बातमी आहे, गौरी पालवे आत्महत्या प्रकरणामध्ये आता अनंत गर्जे याच्या अंगावर 4 ते 5 जखमा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मान त्याचबरोबर गळ्याभोवती आणि हातावर जखमा असल्याचं आता समोर आलेलं आहे। आज पुन्हा अनंतचं वैद्यकीय परीक्षण करण्यात आलं। अनंत गर्जेला घटनास्थळी घेऊन जात क्राइम सीन पुन्हा एकदा तयार करण्यात आला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे आता या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येते। अनंतच्या अंगावर 4 ते 5 जखमा असल्याचं आता समोर येत आहे। राहुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल सर, अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। अनंत गर्जेच्या अंगावर देखील 4 ते 5 जखमा असल्याचं सूत्रांनी सांगितलं। हो, आणि त्यातल्या काही जखमा ह्या 2 दिवसापूर्वीच्या, काही जखमा 4 दिवसापूर्वीच्या आहेत। आणि अनंतला जेव्हा तपासी अधिकाऱ्याने विचारलं की ह्या जखमा कशा झाल्या, तेव्हा त्यांनी कबूल केलं की त्याची आणि गौरीची नेहमी भांडणं व्हायची आणि बऱ्याच वेळेला ते एकमेकांशी अशा पद्धतीनं वाद घालायचे। आता जी त्याच्या हातावर झालेली जखम आहे, कारण जखमा 3-4 ठिकाणी आहेत, गळ्याभोवती, मानेभोवती आणि हातावरती, तर रेफ्युज एरियातला जो प्रोटेक्टिव्ह भाग आहे तो वाकवत असताना माझ्या हातावरती ती जखम झाली असं त्याचं मत आहे। आता ह्या अंगाने पण तपास सुरू आहे, कारण पोद्दार मेडिकल कॉलेजमध्ये त्याचं एक्झामिनेशन झालं होतं। आज मात्र पुन्हा नायर हॉस्पिटलमध्ये नेऊन ते एक्झामिनेशन करण्यात आलं। दुसरा अत्यंत महत्वाचा भाग सागर असा की आनंद हा रेफ्युज एरियातनं खरोखरच वरच्या मजल्यावरती पोहोचू शकला का, कारण त्याची शरीरयष्टी पाहता ती जी प्रोटेक्टिव्ह भाग आहे खिडकीचा तो कमीत कमी 1.5 ते 2 फूट वाकवावा लागणार आहे आणि तो वाकून मग तो आतमध्ये गेला का हे तपासायचं आहे। आणि हे पहिल्यांदा होत आहे की अशा पद्धतीनं क्राईम सीन रिक्रिएशन अशा पद्धतीनं ते केलं जाईल। अनंतला तिथं घेऊन जाईल, तिथं व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल आणि प्रत्यक्षामध्ये तिथे पोहोचून त्या प्रोटेक्टिव्ह वॉलला जे भाग आहे त्याला तो वाकवू शकतो का हे बघायचं आहे। त्याचं रेकॉर्डिंग केल्यानंतरच काहीतरी याच्याबद्दलचं मत आपल्याला व्यक्त करता येईल, असं आता ह्या क्षेत्रातले ज्यांची मतं तिथे घेतली जात आहेत ते सांगतायत। आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जो वेसेरा प्रिझर्व्ह केलेला आहे शारीरिक भाग, त्याचे जोपर्यंत अहवाल येत नाहीत तोपर्यंत कोणतंही मत डॉक्टरांनी द्यायला नकार दिलेला आहे की ही आत्महत्या आहे की आणखी काही। तर ह्या 3 अत्यंत महत्वाच्या अपडेट्स आहेत सागर। नक्कीच राहुल सर, त्या संदर्भात नेमकं काय समोर येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।